नमस्कार. म्हटलं चला मिक्स व्हेजिटेबल पिकल म्हणजेच मिश्र भाज्यांचं लोणचं करूया. छान गड्डा मिळाला मला फ्लॉवरचा, गावठी फ्लॉवर आहे हा. आणि मटार मिळाले. त्याच्यानंतर गाजर घेतलं आहे आणि ह्या तिखट मिरच्या घेतल्यात. खूप तिखट नाही आहेत, कमी तिखट आहेत. फ्लॉवरचे तुरे काढून घेतले मी असे छोटे, धुवून घेतले आणि स्वच्छ पांढऱ्या कपड्यावर मी वाळवत ठेवलेत. गाजरसुद्धा सोलून घेतलं, अर्थात धुवून घेतलं आणि बारीक चिरून घेतलेलं आहे. तेही मी वाळवत ठेवले पंख्याखाली. एक मुळा घेतला. अगदी ताजा ताजा मुळा होता. तोही मी जरा साफ करून घेतला आणि त्याच्या गोल गोल चकत्या केल्यात. स्वच्छ धुतलेले आहेत ह्या सगळ्या जिन्सा. त्यामुळे पांढऱ्या कपड्यावर मी पंख्याखाली हे सर्व वाळवत ठेवलेलं आहे. ओला वाटाणा म्हणजेच मटार जो घेतला होता तोही मी सोलून ठेवला आणि हे लिंबाचा रस आहे तो घेतलेला आहे. मिरच्यांचे पण मी बारीक तुकडे करून घेतलेत. म्हटलं चला आपल्याकडे अनायसेच राईचं तेल आहे, मोहरीचं तेल तेच घेऊया. म्हणून कढई मी गॅसवर ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यात मोहरी आणि 4 दाणे मेथीचे पण टाकलेत, पण त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला आहे. ह्या सर्व बारीक चिरलेल्या ह्या सगळ्या जिन्सा आहेत, मिरची वगैरे, वाटाणा, ह्या सगळे ह्या मिश्र भाज्या आहेत ह्या त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. थोडासा त्याच्यात जो काही पाण्याचा अंश असेल थोडा बहुत, तर तो ह्याच्यामधनं निघून जावा. आणि थोडंसं जरा परतलं आणि मी लगेचच कढई खाली उतरवलेली आहे गॅस बंद करून आणि ह्या सगळ्या जिन्सा घातलेल्या आहेत. म्हणजेच मोहरीची डाळ, नंतर लोणच्याचा मसाला, हिंग, नंतर लिंबाचा रस, मीठ हे सगळे घातलेले आहेत आणि संपूर्ण हे सगळं मिश्रण छानपैकी मी परतून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं हे सगळं मिश्रण गरमच असल्यामुळे तेल घातलं आहे परत मी राईचं. आणि बघा ह्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं नाही. मी तसं ठेवून दिलं आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याच्यावर झाकण ठेवायचे. ते थंड झाल्यानंतर मी ह्या काचेच्या बकमात काढून घेतलं आणि झाकून ठेवलं होतं. मिक्स व्हेजिटेबल पिकल इज रेडी नाऊ. थँक यू.